अध्याय 28. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. कर्नाटक देशी विजापूर जिल्ह्यात तंबग्राम इंडी तालुक्यात त्या तंबग्रामी शिवराम जोशी वसत. ज्योतिषी विद्वान ब्राह्मण शिवराम भटास पुत्र कुशल झाले 3 ईश कृपे. श्रेष्ठ पुत्र द्वय झाले विद्वान. कनिष्ठ गोविंद भट साधू वृत्ती अंतरी. पुढे त्वरेने गोविंद भट पाहत असे अक्कलकोट. स्वामी राज अवतारिक श्रेष्ठ तत्पाद कमली विनटला. केले साष्टांग नमन गोविंदे मुखे नामस्मरण वदे. स्वामीराय ऐसा शब्दे भावे नित्य गायन करी. स्वामीरायांचे अखंड स्मरण गोविंद करी उच्चारण. तेणे श्री गुरु स्वामीराया विण अन्य दैवत स्वप्नीही. गोविंदाची दिन वृद्धी होऊ लागली शुद्ध बुद्धी. स्वामीराय नामस्करणे वाचा सिद्धी झाली प्रसिद्ध लोकात. लोक येऊनी स्वकार्यासाठी लागली गोविंदाचे पाठी. गोविंद भट्टास पुसती गोष्टी मग तो उत्तर देत असे. अहो तुम्ही सगळे जन स्वामीरायांचे पादसेवन करा निरंतर भक्ती भजन. तेणे तुमचे कार्य साधे. ते गोविंद भट एके दिवशी गेले सन्निध भारती गामासी. तेथे वीरभद्र देवाचे विशेषी दर्शनीय स्थान आहे. त्या भारती ग्रामी राचाप्पा मोदी वणिक सवकार अप्रवादी. ईश्वर भक्त भाविक वरदी कवन करीत असे साधारण. वणिकाचे दैवत वीरभद्र त्या देवावरी कविता पदे अपार. नूतन केली भक्ती ज्ञानपर राचाप्पा भक्त धनिके. राचाप्पा आणि गोविंद भट त्या उभयतयांची पडली गाठ. गोविंद वदे दत्तावतार स्वामी श्रेष्ठ तद्गुण वर्णन करावे. राचाप्पा म्हणे एक ईश्वरा वाचून अन्यावरी मीन करी कवन. गोविंदे हे वचन ऐकून वदे ठीक आहे बरे. मग गोविंद आले आपले गावा. बोले स्वामीराया सदाशिवा. हरिहर विष्णू वासुदेवा केला आपुला अनादर. अत्यंत खेद वाटला मानसी. गोविंदे त्यागेले अन्नोदकासी. एकासनी बैसुनी स्वस्थ अहर्निशी नाम घोषे गर्जत असे. वीरभद्रेश्वरासी पडिले संकट. सप्तदिन अन्नोदका विण गोविंद भट. बैसला रूढ निश्चय भक्त धीट. हे पाहुनी शिव कळवळले जाऊनी राचापाचे स्वप्नात. ईश्वरे दाविला सत्य दृष्टांत. मीच स्वामीराय साक्षात भगवंत उमाकांत परमेश्वर. जो मी परमेश्वर सदाशिव तोची समर्थ स्वामी देवादिदेव. प्रत्यक्ष कलियोगी अभिन्न भाव आहे निश्चित असंशय. भिन्नत्व भेदभाव जरी मानिशी तरी दुःखे पावनी जाशील अधोगतीसी. आजपासून करी स्तवनासी दत्तात्रेय स्वामींच्या. राचापास ऐसा दृष्टांत दावून ईश्वर पावले अंतर्धान. राचापा जंगम जागृत होऊन भयभीत घाबरला. म्हणे या गोविंद भट्टाचे निमित्त मज स्वप्नी भेटले गिरिजाकांत. धन्य दिवस आजी भाग्ययुक्त म्हणून उठला त्वरेने. शौच मुखमार्जन करुनी स्नान घाई देवपूजन. 2 कोश पाद मार्गे चालून तंबग्रामी पातला. राचापा गोविंद भट्टाचे सदनी जाऊनी लोळे तच्चरणी. म्हणे आपणाकरिता त्रिशूल पाणी भेटले स्वप्नी प्रत्यक्ष. अक्कलकोट म्हणजे धीपुर. तेथे साक्षात भगवान शंकर जगदूत वर्णार्थ धरुनी अवतार. नांद तसे यतिवेशे. तदृष्टांतानुरूप मी शरण आलो तुमच्या समीप. क्षमा करुनी उठा असंताप. करा स्नान भोजन. मग गोविंद संतुष्ट होऊन स्नान करुनी संध्या पूजन. स्वामीरायांसी नैवेद्य समर्पुनी बैसले दोघे भोजनासी. चमत्कार पाहती सकळ सत्पुरुष होते सात्विक निर्मल. जेवनी वीणा मृदंग टाळ भजन गाती स्वामींचे. नंतर राचापा स्वनगरी गेले. स्वामी चरित बहुत वर्णिले. पुढे काही दिवसांनी उद्भवले गोविंद भट्टासी जलोधर. पुष्कळ उपाय लोक करीती. गुड नसुनी रोग वाढला अति. सर्वत्र स्पष्ट मुखे बोलती आता न वाचे गोविंद. दाजीसाहेब भक्त उदार गोविंदास पुसती रोग परिहार. आपण साधू उपाय सत्वर सांगा आम्ही करीत असो. तेव्हा दाजीबा मामलतदारासी उपाय सांगे गोविंद जोशी. लघुरुद्र करून स्वामीरायांसी पुरणाचा नैवेद्य अर्पावा. ऐकून हे मामलतदारांनी 11 ब्राह्मण बोलावुनी रुद्राभिषेक प्रारंभुनी 11 दिन चालविला.
हे रुद्राभिषेकाचे तीर्थोदक गोविंद भटाचे अंगासी लोक, मर्दन करिता आवश्यक गुण होऊ लागला. ऐसा 11 दिनपर्यंत महारुद्र झाला समाप्त. ब्राह्मण भोजन केले यथास्थित, दक्षिणा देऊनी बोळविले. गोविंद भटाचे शरीर आरोग्य निर्मल झाले, जलोदर गेले समूळ. दत्तात्रेय स्वामीराय दयाळ, कृपे गोविंद वाचले. नंतर त्वरेने गोविंद भट पातले अक्कलकोटी भूवैकुंठ. बुधवार पेठेत आद्यस्थान श्रेष्ठ, भक्त मनोरथ पुरविणारे. त्या मुख्य स्थानात स्वामीराय स्थित होते, वदने हास्य. गोविंद भटे धाडूनी धरिले पाय, म्हणती विश्वजनक पूर्णेश्वरा. मग यती आज्ञे स्थापित पादुकावरी, गोविंद भटे लघुरुद्राभिषेक आदरी. करून समाराधना द्विजवरी, अर्पिला नैवेद्य पूर्णांनांचा. तांबूल दक्षिणा द्विजवरा, अर्पुनी जोडुनी गोविंद भट करा. उदती पूर्ण ब्रह्मस्वरूप यतीश्वरा, आपण रोग निर्मुक्त मज केले. धन्य धन्य करुणा सागर, प्रत्यक्ष त्रैमूर्तीचा अवतार. लीला विग्रही साक्षी परात्पर, अत्री कुमरा जगद्गुरु. गोविंद भट ऐसे सद्यश गात, समर्थाज्ञे गेले स्वनगरात. पुत्र पौत्रासह नांदता सुखात, आशीर्वादे यतीत्रांच्या. आता तैलंग ब्राह्मणाचे वृत्त, परिस्थितीचे श्रोती सावध चित्त. गुरु शिष्यासी प्रेमे सांध्यत, जगती त्वरणार्थ कथिती ते. एक तैलंग जातीचा ब्राह्मण, तीर्थयात्रा देशाटन. धन प्राप्त करीतसे जाण, शुद्धाचरण युक्त जो. पंढरपूरची यात्रा झाल्यावरी तैलंग ब्राह्मण पातला सोलापुरी. तेथे ऐकले की प्रज्ञापुरी स्वामी समर्थ आहेत. ते अंतरीचे हदगत सांगती, जे जे पाहिजे ते ते देती. तेने तैलंग हर्षला चित्ती, आला अक्कलकोटात. तेव्हा स्वामीराज भगवंत बैसले होते खास बागेत. दर्शनेचू जनसमूह सहित तेथे तैलंग पातला. यतीत्रासी साष्टांग प्रणाम, तैलंग ब्राह्मणे घातला प्रथम. कवी मुनी सज्जनाचे जीवन परम, विश्रांती धाम देखिले. यती युतपती वदती विप्रासी, कवण हेतू असे मानसी. तीर्थे फार करुनी आलासी, हुडकावया येथवर. तदावदे तैलंग ब्राह्मण, संसारी गांजलो झाले ऋण. पुष्कळ केले देशाटन, ऋणमुक्त व्हावे यथर्थ. ऋणमुक्त व्हावया उपाय, दिनासी सांगा हो स्वामीराय. जेणे ब्रह्मस्व फिटून जाय, माय बापा गुरुवर्या. योगी राजे वदती त्या काळी, द्रव्य नसते संन्यासाजवळी. कृष्ण मृत्तिका पाहिजे असली, तरी ती घेऊन जावीत्वा. गुरुवाक्य ऐकून तैलंग म्हणे, पार्थिव करण्यास उपयोग होईल म्हणून पडशीत अभंग. मृत्तिका ढेप ठेविली. गुरुपाद वंदुनी विप्र निघाला, हळूहळू हैदराबादेस गेला. स्वग्राम मार्गे चालला, थकला ओझे उचलिता. मृत्तिका त्या गार्थ पडशीचे मुख, सोडिले तो दिखे लखलख. शुभ्र स्वच्छ रौप्य सुरेख, देखुनी तैलंग हर्षला. स्वनगरी जाऊन सदनात, गाठोडे ठेवी एकांत गुप्त. कांतावदे काय झाले प्राप्त, तो जन बहुत धावले. मग बाहेर काढिली मृत्तिका ढेप, सर्वांनी देखिले रजत रूप. एके बाजूस मृत्तिका अति अल्प, दिसली कृष्ण वर्णाची. सर्वांसे घटित वाटले आश्चर्य, बुलती ईश्वरी लीला अगम्य. तैलंगाचे मनी होता संशय, म्हणून ऐसे झाले. असो तेलंग लोभी ब्राह्मण, गृही जाऊनी झाला मुक्त ऋण. अभाविकासही दत्तात्रेय स्वामी प्रसन्न, होताची तया काय उणे. भाविक अभाविक किंवा पंडित, मूर्ख धनिक अथवा दीन संभावित. स्वजाती विजाती भेदाती हिताहित, सर्वत्र समान विलोकिती. तेची श्रोते परिसाहो सम्यक, भीमा तिरी शिरगुर गावी एक. माधव शास्त्री नामक विद्वान ब्राह्मण वसत असे. शिरगुर गाव त्यास जहागीर, असूनी झाले ऋण फार. तेणे माधवाचार्य चिंतातुर, तशात कुटुंब निवर्तले. कधी कधी ते माधव शास्त्री येत असती प्रज्ञापुरी. श्री स्वामी राजचरणी भारी प्रेम होते तयांचे. त्या काळी धनाचा अभाव, त्यासही प्रिय स्त्रीचा आठव. त्याही वरी ऋण चिंतेने शास्त्री माधव वेड्यासारखे झाले. तेव्हा मानसी संकल्प उठिला, आता जावे अक्कलकोटाला. शरण व्हावे स्वामी चरणाला, तरीच तरणोपाय असे. नंतर अक्कलकोटी येऊन स्वामी समर्थांचे चरण दर्शन करूनी प्रेम भावे वंदन. उभे ठाकले व्याकुळ, मग बोलावुनी तयासी जवळ. यतिराज चित घनानंद दयाळ, सुमूर्थ सावधान, शब्दे शुभफळ. अर्पिती चणकासह त्यांसी, माधवाचार्य लीनपणे भाषण करी. गुरुराया लोक करीती माझी मस्करी. वृद्धपणी गुरु वरदा वाणी श्रेयस्करी, फळेल काय मज लागी.
रौप्य मुद्रिका 5 सहस्र ऋण आहे माझ्या माथ्यावर. वय झाले 50 वर्षावर, विवाह संस्कार होय कसा. ऐसे वधूनी स्तब्ध ठेले, मग योगीश्वराधीश नमिले. आज्ञा मानूनी शास्त्री निघाले, आले शिरोळ ग्रामात. माधव शास्त्री यांचे आप्त शिरोळ ग्रामी होते वसत. त्यांचे गृही विवाह निश्चित, द्वयकन्याचा नेमिला. कनिष्ठ कन्येचा वर, वरड्यासह आला सत्वर. सीमांत पूजन झाले यथाशास्त्र, त्या गृही माधव उतरले. ज्येष्ठ कन्येच्या वर वराड्यास मंडळ गेले होते अनावयास. तेथे काही विपर्यास झाल्यामुळे परतले. कन्येचा पिता ऐकुनी वृत्त, खेदे बैसला चिंताग्रस्त. म्हणे धाव दयाळा भगवंत, निर्विघ्न कार्य सिद्धी करी. ज्येष्ठ कन्येचा विवाह झाल्या वाचून कनिष्ठेचे कैसे करावे लग्न. लौकिकात हे अयोग्य म्हणून थोरलीचे कार्य प्रथम व्हावे. अवधीन उरली आता, अनायासेन पाचारिता. माधवाचार्य कुलीन तत्वता, सहज आले हे शुभवेळी. त्यांच्या योग्यतेनुरूप आम्ही कोणत्याही प्रकारे सम नाही. ज्येष्ठ कन्या यास दिधली, यात काही संशय नसे सर्वानुमते. माधवाचार्यासी विचारल्यानंतर त्याने दिधला रुकार. मग नेमस्त सुमुहूर्तावर टाळी वाजली मांगलिक. दोन्ही कार्ये समारंभपूर्वक घडली यथाशक्ती लौकिक. त्यात विशेषत्व तात्कालिक. माधवासी रत्न लाभले, गाठी एक कपर्दी कही नसता. अकस्मात माधवासी कष्टविरहिता, कन्या स्वस्वरूप सुंदर उपवर तत्वता. लादली स्वामी राजकृपे. दत्तात्रेय स्वामी रमा माधव तत्पादक रूपे शास्त्री माधव. नूतन भार्येसह मित्र बांधव आले अक्कलकोटासी. भार्येसह साष्टांग नमन आस्तिक्य भावे घालून. माधवाचार्य उभे करद्वय जोडून स्तोत्रे अपार वर्णिती. जय जय हो परमपुरुषा, दिनभक्त वत्सल करुणा विशेषा. आदिनारायण तव महिमा शेषा, व्यासादिकांसी अगम्य. या प्रकारे माधवे प्रार्थिता, स्वामी समर्थ गुरुदेव दत्ता. दया उपजून वदली ऋणमुक्त आता, व्हाल पुत्र पौत्रादी सह सुखी. ते समयी मुंबापुरीचा भक्त, हरिश्चंद्र नामे गुणवंत. पाषाणाच्या पादुका निर्मित उत्तम प्रकारे स्वामींच्या. तो हरिश्चंद्र स्वामीरायांजवळ उभा होता भाविक निर्मल. त्याते मागितल्या माधवे तात्काळ चरण पादुका समर्थांच्या. मग हरिश्चंद्र भक्ते उत्तम पादुका तयांते. दिधल्या तेव्हा सुमुहूर्ते अत्यंत गौरव करुनी. माधवे स्वामीरायांच्या चरणासी पादुका लाविल्या भावेसी. नंतर गुरु पादुकांसी नमन केले साष्टांगी. स्वीकारुनी फलाधिक प्रसाद, माधव शास्त्री वंदुनी गुरु गोविंद. आज्ञा घेऊन परमानंद पूर्वक गेले निज ग्रामासी. मध्व संप्रदायानुसार शालिग्राम शिलेचे तीव्र वारंवार घालितो त्या पादुकांवर निसीम भक्तिपूर्वक. ते शिलातीर्थ पादुकावरी घालून पूजन करीती नैवेद्यार्पण. वैष्णवासी देती धनमान, इतर विप्रासी धिक्कारिती. म्हणती आपण असी वैष्णव, परीन जाणती यथार्थ भक्ती वैभव. वेदशास्त्र रहस्यानुभव, पढूनी देखील नेणती. साहंकारे स्वमताभिमान, भेदबुद्धीने करीती पूजन. असो स्वामीराज दये करून ऋणमुक्त झाले माधव. हे माधवाचार्य एकवार होते श्री व्यंकटेश गिरीवर. तेथे घडला चमत्कार, श्रोती सादर परिसावा. त्या काळी दत्तात्रेय स्वामी समर्थ मार्गात बैसले होते स्वस्थ. तेथेही पुष्कळ लोक दर्शनार्थ जमले होते सद्भावे. तेव्हा माधव पहिले यतीश्वरासी, म्हणे केव्हा आले ती या स्थलासी. योगीराजे वदती तयासी, येथेच वसतो सर्वदा. उच्चिष्ट अन्नोदक योगे फार, कंटाळल रे द्विजवर. नको नको हे उच्चिष्टान नीर, भेद कपट युक्त जे. परिसुनी अंतर खुणेचे बोल, माधवासी अद्भुत वाटे नवल. म्हणे न हे मानव परमेश्वर केवळ, अंतःसाक्षी जगद्गुरु. आम्ही अज्ञानी मदोन्मत्त, मताभिमानी कपटी प्रतिष्ठित. कर्मे आचरितो अनुचित, विद्वान म्हणवितो सर्वदा. ऐसा पश्चाताप माधवाचार्याला सारासार विचार दृष्टीने झाला. म्हणे केव्हा जाईन अक्कलकोटाला, पाहिन मूर्ती परब्रह्म. शीघ्री व्यंकटेशाचे दर्शनाधिक, आटोपुनी अनन्य गतिक. निघुनी त्वरे निष्ठापूर्वक, माधव पातले धीपुरी. सचितानंद पूर्ण ब्रह्मस्वामी, ईश्वव्यापक अंतर्यामी. सद्भावे पूजिले प्रेमी, इहपर साध्य व्हावया. विनविती जगद्वद्य देवाधिदेवा, अपराध क्षमा करुनी अवघा. शरणागतासी दंड व्हावा, काहीतरी प्रभू आज्ञे. मग करुणासागर हास्यवदन, बोलती स्वस्थ आनंद निमग्न. असावे भेद द्वैत्य टाकून,
ओळखुनी अंतरात्म्यासी परनिंदा परापमान करू नये सर्वथा वेदमत खंडन हरिगुरु भक्ती परायण असावे लीन सर्वत्र श्री गुरुमुखे बोधामृत श्रवण करुणी हर्षले माधव जाण आज्ञेनुसार ग्रंथ लहान संस्कृत भाषेत रचिलासे स्वर्गस्थ झाले ते माधव शास्त्री पुत्र पौत्र नांदती सदाचारी समाधीचे दर्शनासे प्रज्ञापुरी येत असती भक्तीने ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अतर्क देवादिकाला भवानवी तारक सरत्राला इति 28 मोध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी